गाइस वेलकम बैक टू माय चॅनल। आज थोडं वातावरण ठीक नाही आहे, त्याच्यामुळे आज थोडंसं डलडलसं वाटतं आहे, काय फ्रेश वाटत नाही आहे। इनाचे पप्पा ऑफिसला गेलेत, इना आणि मी आहे। आज इनाचे पप्पा लवकर गेले होते, सकाळी 7पर्यंत गेले होते ऑफिसला, तर आज लवकर येणार आहेत। तर आज आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे, माहीत नाही जाईल की नाही, कारण या थंडीमध्ये कुठं निघायची पण इच्छा होत नाही। मला हे पुदिन्याचं झाड पाहून खूप छान वाटतं, कारण मी याला पाण्यात ठेवून वाढवलेलं आहे। तर ते मी पाहिलं आहे कसं वाढत, म्हणजे केवढे एक एक पान वाढता वेळेस पाहिलं आहे। इथून पण आले आहेत, इथून पण आले आहेत, अजून येतच आहेत। जेव्हा आपण स्वतः त्याला वाढवतो तेव्हा खूपच म्हणजे खूपच छान वाटतं, आणि विकत आणल्यावर तर ते वेगळंच आहे, पण स्वतः वाढवण्यात ती मजा जी येते ते खूप मस्त वाटते। आणि हे पण आहे एक छोटंसं, पण हे तेवढंसं वाढलं नाही आहे, पण छान येत आहेत, त्याला इथून येत आहेत। आणि मी जे खाली पण एक लावलं होतं, तर ते त्याचे तेवढी वाढ होत नाही। हे वालं जे आहे ते पण पुदिन्याचंच आहे, पण असं म्हणतात की पुदिन्याचं जमिनीमध्ये नाही लावायचं, कारण त्याची खूप लवकर पसरतं। त्याच्यामुळे मला ते दोन्ही पण काढायचे। 2 आहेत माझ्याजवळ, इथे एक आहे आणि इथे एक आहे, तर 2 आहेत, तर ते दोन्ही पण मी अशा कुंडीतच लावेल। आणि पुदिन्याचं मी फक्त चटणीच बनवत असते, दुसरं तर, आणि चिकन बिर्याणीमध्ये टाकते, दुसरं तर माझा यूज होत नाही त्याचा। आणि मग कधी मठ्ठा बनवला तर मग मी यूज करते त्याचा। मी इथे हे लावलेत, आपले मुळा लावला, मुळा, इथे अद्रक लावली आहे, आणि इथे आपले हे लावलेत पोटॅटोज, म्हणजे आलू लावलेत, तर आता हे येतील इथे। काल परवाच लावले होते मी, तर लगेच आलेत, ते छोटे छोटे दिसत असतील तर मस्त वाटतात। हे इथे येते, हे ती सगळी लाईन आली आहे, मुळाची ती सगळी लाईन आली आहे, तर मस्त येतील मग मुळा। आणि मी त्या याच्यावर वाचलं होतं की मुळा फक्त काहीतरी एका महिन्यामध्ये नाही तर 3-4 आठवड्यामध्ये खाली मुळा पण येऊन जातात म्हणून। तर बघूत आता मी पाहते एका महिन्यात येतात का ते। आणि मटरचे झाडं तर खूप मस्त वाढत आहेत। काय चालू आहे तुझं? हे ब्लँकेट टाकून काय चालू आहे खाली? हां, काय चालू आहे? नीनाच आहे हे। व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। इथं ठेवायचं का नीनाचं? हां, अय्यो, खाली कशाला? हां, इना, खाली काय झोपत आहेस पण तू? इना कुठे गेली? इना कुठे गेली? जंप इनू जंप, जंप इनू जंप, तप तप तप, जंप जंप जंप, व्हेरी नाईस। नीना स्लीपिंग टाइम करत आहे का? हो ग, तम 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 तम, यस, काय मा? अय्यो, ते तोंडात टाकायचं नाही गं, नो ते चिच्ची असते ना मा। मी हे घेऊन आली होती, हे मला माझ्या बाहेरच्या डोरला लावायचं आहे। इथे काहीतरी वेलकम टू अ हाऊस या काहीतरी असं पेंट करायचं आहे, पण माझं काय होतच नाही आहे। मी विचार करते करू पण काय होतच नाही। मी दाखवेल तुम्हाला, आज मला वेळ भेटला तर मी आज करायचा विचार करते, पण इना दुपारी झोपत नाही आहे ते करायचं, कारण मला खूप खूप दिवसापासून इच्छा आहे की मी काहीतरी पेंटिंग करू मस्त। माझी रूम, मला सगळं रूममध्ये सगळं पेंटिंग करायचं आहे, सगळे पेंटिंग्स माझे लावायचे आहेत, पण मला एक ड्रॉवर पाहिजेत, म्हणजे असं हे वॉल ड्रॉवर, जे की मी त्याच्यात त्या रूममध्ये सगळं माझ्या जी रूम बनवणार आहे मी पेंटिंगची, ती सगळी रूम सामानाने भरलेली आहे, त्याच्यामुळे मग ती खाली झाल्यावरच मग मी माझी रूम डेकोरेट करेन। आता आम्ही ह्या साईडला, इथे फ्रंट साईडला इथे एक जागा आहे, तिथे यावर्षी तर फ्लावर्स आणणार नाही आहे, त्याच्यामुळे मला वाटलं लसूण आणि कांदा लावून टाकते,
आहेत माझ्याजवळ कांदे पण. इथे इनाच्या पप्पांनी छान केलं, लेवल करून दिलं मला. हे आली हे किती इथे सगळं माती केली इनाने. आता माती करू नको बेटा. इना नको ना ग प्लीज. गो फास्ट. तर इथं मस्त आहे. काल पाऊस पडला तर ओलीच आहे माती, तर मी लावेल आता इथं. तसं नको बेटा. हे इथं कोथिंबीर लागलेली आहे. वेळानं आली पण कोथिंबीर आली. अरे तिकडे तिकडे इथं नाही, खाली खाली. आणि ही मेथी पण खूप छान आलेली आहे. आणि ही आली आहे कांद्याची पात. कांद्याची पात पण खूप छान आलेली आहे एका लाईन मध्ये. आणि बाजूला आहे पालक. आता फारच सुंदर दिसत आहे. आणि ही आहे लसण अजून आलेलं नाही आहे तेवढं, बहुतेक गेला थोडासा वेळ लागेल. पण तरी सुद्धा हे असं हे पात दिसत आहे लसणाची. इथे 1 2 3 आणि बाकीचे येतील, कारण इथं बरेचसे लावले होते. जसं की हे इथं आहे, इथं येत आहे लसण. जसं इथं पण येत आहे, हे इथं पण येत आहे लसण. आणि काही दिवसात येईल आता लसण पण वर आलेला दिसेल. हा इकडं हरभरा आहे. हरभरा तर खूप छान आलेला आहे हरभरा. हे याला वरचं तोडतात म्हणजे छान अजून ग्रोथ होती याची. असं वरचं तोडलं ना, हे असं थोडं तर याची जास्त ग्रोथ होती. ओके, फक्त हे वरचं तोडायचं म्हणजे ग्रोथ होईल ना. खूपच सुंदर दिसत आहे. खूपच सुंदर दिसत आहे. याची भाजी बनवू शकतो आपण.
ह्याची बस एवढीच थोडस ताव्यावर तव्यावर थोडस हे करून थोडं कांदा ते टाकून हा 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 आणि भाकर सोबत खायचं. भाकरी सोबत ना. आपण स्वतः उगवलेल्या भाज्या आणि स्वतः खायचं म्हणजे खूप मजा येते. इथे कॅरेट म्हणजे गाजर, हे गाजरच आहे ना. हे तुमचं हे वाल्यात गाजर हा हे गाजर आहे ते. आता हे आहे हे गाजर आहे. हे गाजर हे दुसरे येत आहेत ना, त्याच्यामुळे ते येत नाही व्यवस्थित. ओके. त्याला आपण पहिले काढावं लागेल. हे दुसरे जे आलेले आहेत ना, हे छोटे छोटे जे रोपं आलेले आहेत ते ते दुसरीच आलेली आहेत, जे की आपण लावलेलेच नाही, ते आपोआपच आलेले आहेत. त्यामुळे फ्लावर्सचे आहेत, ते गड्डे होते ना खाली. ओके. आपण ते बरोबर व्यवस्थित सगळं काही काढले नाही, त्यामुळे ते पुन्हा वर आले. अजून इकडं अरे मटर तिकडं जात आहे. हे काय हा हे बघ, हे तुटलं काय का? हा हे तुटलं तरी पण वाढत आहे. हे इथं खूप छान. बहुतेक हे खालून आपण एक पट्टी लावायला पाहिजे इथून. हे अशी नाही ते म्हणत नाही, आपण हे जसं वर ही जशी पट्टी लावली ना हे अशी, तशीच इथं खाली पण लावायला पाहिजे असं. हे पूर्ण म्हणजे ते बाहेर जाणार नाही ते. पण आपल्याजवळ आहे ना पट्टी. हा ती ब्लॅक पट्टी आपण एक लावून द्यायला पाहिजे इथं. इनो What I said? गोबीची रोपं आहेत ही. गोबीची याला तर वेळच लागणार आहे. पण हे जे छोटे छोटे आलेत ना, ते तर खूपच सुंदर वाटत आहे. खूप छान वाटत आहे. मेथी, कांदा, पालक आणि इथं हरभरा. खूप छान.